हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. मी निकिता. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे निकिता सरवसे. तर आज रविवार होता आणि स्वयंपाकाला थोडासा उशीर होता, त्याच्यामुळं म्हटलं आज पहिला नाश्ता करावा. त्यासाठी सगळ्यांसाठी मी इथं शिरा बनवायला घेतलेला आहे. तर शिरा थोडासा आमच्या घरी ना थोडंसं पातळ लागतो, त्याच्यामुळं थोडंसं पाणी जास्त गरम करून मी शिऱ्यात टाकलेलं आहे, जास्तीचं पाणी करून. आणि इथं मी शिरा बनवत होते तोपर्यंत सगळे आंघोळी वगैरे सगळ्या राहिलेल्या होत्या. मग मी म्हटलं आता पहिलं शिरा करून घ्यावा, आपलं चहा वगैरे करावा. मग मी आले होते किचनमध्ये. मी चहा करून घेतलेला होता. मग आधी मी पाणी पिलं, नंतर ना मग चहा पित होते. तर माझ्या बहिणीची मुलगी आलेली आहे, ती मला म्हणते तुला अशक्तपणा वाटतंय तर मग ते एनर्जल वगैरे आणून पी. तर मी तिला विचारत होते ते कसलं असतं काय असतं मुद्दामून. नंतर ना तिला म्हटलं बीटरूट पिऊ का असं तसं म्हणून ती विचारत होते. पण ती म्हणते ते एनर्जल पी, तेव्हा तुला चांगलं वाटेल वगैरे असं म्हणत होती. इथे शिरा झाकून ठेवल्यामुळं 5 मिनटं झाकून ठेवला तर इतका छान फुलला होता आणि मऊसूद झाला होता एकदम. आम्हाला पाहिजे तसा आवडेल असा झाला होता. तसा मोकळा मोकळा शिरा नाही आवडत, असावाला शिरा आवडतो. मग छान झाला होता. माझे मिस्टर आंघोळ करून आले होते, मग मी त्यांना देण्यासाठी चालले होते. तर इथं सानू पण उठलेली असल्यामुळं ती काय करत होती, सकाळ सकाळचं तिची रडारड चालू होती. त्याच्यामुळे ती काही खाली उतरत पण नव्हती, नाश्ता करायला पण मागत नव्हती आणि काहीच करत नव्हती, अशी रडत होती. मग तिला म्हणत होते छान झालं आहे, खाऊन तर बघ वगैरे असं म्हणत होते. पण ती काय तयार नव्हती, खाली उतरायला पण तयार नव्हती. मी तिला थोडंसं घेऊन चारला, पण तिने काही खाल्ला नाही. असा आहे टी शर्ट, थोडा मोठा आहे. दाखव ग टी शर्ट, दाखव तुझा टी शर्ट, दाखव ग, दाखव 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 टी शर्ट, दाखव 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 दाखव. इथं नाश्ता वगैरे झाल्यानंतर माझे मिस्टर भाजीला आणण्यासाठी चालले होते. म्हणजे ते अजून जाणार होते, तोपर्यंत सानू त्यांच्यापाशी पिशवी वगैरे घेऊन जाऊन थांबलेली होती. तिला जायची खूप गडबड होती. मग आता ते भाजीला आणायला गेले, तोपर्यंत म्हटलं काय करणार. मग म्हटलं आता सामान भरून 2-3 दिवस झालं होतं, पण ते काय ठेवलंच नव्हतं. मग त्याच्यासाठी म्हटलं आपल्या डब्बे वगैरे सगळे घासून घ्यावे, नाहीतर मग असंच भरलं तर मग काय ते परत संपेपर्यंत घासणं होणार नाही. म्हणून मी सगळे डब्बे रिकामे केले आणि घासायला घेतले. कारण 1 महिना किंवा 2 महिने हे सामान राहील तोपर्यंत हे डबे काय मला घासणं होणार नाही. आणि हे डबे काय बेसिंगमध्ये तर नाही निघणार, म्हणून मी हे सर्व डबे एकत्र गोळा करून बाहेर घेऊन जाणार होते घासण्यासाठी. मग मी इथं दाराच्या समोर येऊन बाहेर भांडे घासण्यासाठी बसले. ते हे मी जी लिक्विड वापरते ना, ते सुनो व्हाईट लिक्विड आहे. त्याच्याने ना भांडे खूप छान निघतात, असे चकचकतात. त्याच्यासाठी मी ती वापरते. अशी फळीचे भांडे वगैरे घासण्यासाठी ना ती लिक्विड वापरते. ती लिक्विड वापरायला खूप चांगली आणि भांडे पण खूप छान निघतात त्याच्याने. मग इकडं मी एका भांड्यामध्ये आमच्या इकडं विहिरीचं पाणी येतं ना, ते पाणी घेतलं होतं. आणि इकडं ह्या बकेटामध्ये कार्पोरेशनचं पाणी घेतलं होतं. कार्पोरेशनच्या पाण्याने काय होतं माहिती आहे का, डाग बिग नाही पडत वगैरे आणि भांडे छान दिसतात त्याच्याने. मग असे भांडे वगैरे धुवत होते, पण इतकं वारं सुटलं होतं आणि ही भांडी अशी उन्हाला वाळायला घातली आणि वारं भरपूर असं आलं. मग मी ही भांडी काय केली, आपल्या घरात सुकण्यासाठी ठेवली. मी सर्व डबे घासले आणि म्हटलं आता बाहेर खूप वारं सुटले आणि धूळ यायली, म्हणून मी घरात सुकायला ठेवले. तर घरात हा उठा ठेवा चालू आहे. हे बघा, काय डबे इथं, काय डबे तिकडं, काय डबे इकडं. इतकं छान असं मला काम करू लागतं माझं पिल्लू. सानू काय करते बघू, आ काम करते. राहू दे, बास ठेव काम तू. मम्मा ए सानवी बास कर. घरातले सगळे छोटे मोठे काम केले. दुपारचा 1:30 वाजलाय स्वयंपाक करायला. हे आहे चिकन, हे मटन, कपडे वगैरे सगळं झाले. मला स्वयंपाक करायचंय. दोन्हीवर पण आता हळद मीठ टाकून मिक्स करून घेते. ही वाटलेली कोथिंबीर, खोबरं आणि लसूण आहे. थोडं मीठ. ए सानू ए, काय तर वाढी मस्त बाई, सगळं गोट सांडले. डब्यात सांडले. खाण्याचा हा कारनामा चालू झालेला आहे, हे ते करण्याचा. आता ते सोडा. हे चिकनला व्यवस्थित सगळं, दोन्हीला पण, मटनला पण आणि चिकनला पण
लावून घेते. एक म्हणजे पूर्ण असं प्रत्येक पीसला लागलं पाहिजे ते. दोन्हींना पण मीठ हळद आणि कोथिंबीर लावून व्यवस्थित ठेवलं होतं 5 मिनटं. म्हणलं आता स्वयंपाकाला तर उशीर झालेला आहे, म्हणलं दोन्ही पटापटा करण्यासाठी दोन्ही गॅसवरती पातेलं ठेवले. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं. तेल नाही जास्त टाकायचं, थोडं थोडं टाकायचं. आणि दोन्हीकडे पण कांदा टाकून घेतला फोडणीसाठी. जास्त काही मसाला वापरत नाही मी, नुसता कांदा. आणि तो कांदा पण असा सोनेरी कलर येईपर्यंत बारीक गॅसवरती फ्राय करायचा आहे असं. आणि जास्त तेल वगैरे नाही वापरायचं. मग दोन्हीकडं स्वयंपाक चालू असले, माझी गडबड चालू होती. सोनेरी झालेला आहे, थोडंसं इकडून चिकन टाकून घेते. तो मटनचा कांदा होता सोनेरी. व्यवस्थित आपण हलवून घ्यायचा. जास्त फोडणीला काय नाही टाकायचं. झाकण टाकून शिजू द्यायचं. झाकून थोडं पाणी लगेच टाकायचं नाही तर. आता इकडं मटनचा पण आपला कांदा सोनेरी झालेला आहे. इकडे मटण पण टाकून घेते. माझी मुलगी मटण खात नाही, त्याच्यामुळे तिला चिकन केलंय. आणि दोन्ही छान असं शिजू देते. पाणी काही लगेच टाकणार नाही आता. दोन्ही भाज्या शिजतात पण मला पटकन अजून भात करून घ्यावा, कारण एक गॅस रिकामाच आहे आपला. उशीर झालाय आज. नुसतं म्हणायलाच रविवार आहे, कामाला मला जास्त उशीर होते. संडे कशाचा संडे, रोजचेच काम आहे तर रोजच, त्यापेक्षा जास्त रोजचा उशीर. मग इथं कुकरमध्ये भात लावण्यासाठी ठेवला तर तोपर्यंत म्हणलं चिकन वगैरे व्यवस्थित घालून घ्यावं. मी आतापर्यंत काय पाणी वगैरे टाकलं नाही, असंच त्याच्या अंगच्या पाण्याने शिजू देत आहे. आणि तसं अंगच्या पाण्याने शिजलं की चिकन असो किंवा मटण असो जास्त चव लागतं. शिजते तोपर्यंत म्हटलं तर हा पसारा आवरून घेते. म्हणजे सकाळी घासलेले भांडे वगैरे आहेत ते डब्यात भरून ठेवूया. आता सगळं सामान आहे, अख्खा किचन भरलाय. मी आता म्हणजे आपल्याला आता आवश्यक नाहीत अशा वस्तू जे आहेत ना, त्या शोधून मोठ्या डब्यांमध्ये ठेवत होते. आणि जे आपल्याला लागतं ते असं डब्यामध्ये सेपरेट ठेवत होते वेगवेगळं. आणि मग आता जे लागणार नाही ते असं सगळं व्यवस्थित करून ह्या मोठ्या डब्यामध्ये ठेवून घेतलं. आणि बाकीचे सगळे हे असे डबे भरून ठेवले होते छान असे. एकदम सगळ्या डब्यामध्ये सगळं व्यवस्थित ठेवून घेतलं आहे. तर आत्ता ठेवलं व्यवस्थित तर ते नंतर सापडतं. माझं कुठलं काम चालू आहे ना, आमच्या सानू मॅडम अशा माझ्या मदतीला आल्या नाहीत असं कधी होणारच नाही आहे. ते म्हणून त्या परत ह्या कामाच्या मदतीसाठी आलेल्या आहेत माझ्या. वाटायचा तरी आज 4:30 वाजले आहेत. तर जेवणासाठी आम्ही रविवार स्पेशल सुक्क चिकन केले, चिकन रस्सा केलाय, नंतर मटन रस्सा केलाय, मस्त भाजी झाली आहे, भात कांदा लिंबू. व्हिडिओ कसा वाटतोय नक्की कमेंट मध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या पुरतं एवढंच. बाय.